नाशिक शहरातील पंचवटी परिसरामध्ये रविवारी सायंकाळी एक हृदयद्रावक घटना घडली आहे। पंचवटीतील टाळकुटेश्वर मंदिरासमोरील गोदावरी नदीच्या प्रवाहात एक रिक्षा वाहून गेल्याची माहिती मिळाली। या दुर्घटनेत रिक्षा चालकाचा जागीच मृत्यू झालाय। स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह आणि रिक्षा बाहेर काढण्यात यश आलंय। स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गोदावरी नदीला गेले काही दिवस झालेल्या पावसामुळे पुराचं स्वरूप प्राप्त झालं। यामुळे रिक्षा टाळकुटेश्वर मंदिराजवळून जात असताना अचानक पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ झाली आणि क्षणात रिक्षा चालक रिक्षासह नदीच्या पात्रात ओढला गेला। पाहता हा प्रकार घडल्यानं परिसरातील लोकांमध्ये मोठी धावपळ उडाली। नागरिकांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरूही केलं। जवळपास तासभर चाललेल्या अथक प्रयत्नानंतर रिक्षा बाहेर काढण्यात आली। त्याबरोबर रिक्षा चालकाचा मृतदेहही बाहेर काढण्यात आला। या दुर्दैवी घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त होतीये। या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृत रिक्षा चालकाची ओळख पटवण्याचं काम सुरू होतं। याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नदी काठावरील लोकांना वारंवार प्रशासनाकडून खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जातंय। मात्र अनेक जण धोका पत्करून नदीकाठच्या भागात जात असल्यानं अशा घटना घडत असल्याची खंत नागरिक व्यक्त करतायत। गोदावरी नदीच्या पाण्याचा प्रवाह अजूनही वेगवान असून नागरिकांनी नदीच्या पात्रापासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय। संविधान न्यूज, नाशिक।